नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल धस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या जेएस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांकेतिक भाषा या प्रकारातील अंकांसाठी अंकांचा वापर यावर आधारित क्वेश्चन सोडवून घेणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण सांकेतिक भाषा या प्रकारातील अक्षरांसाठी अक्षरांचा वापर, अक्षरांसाठी अंकांचा वापर आणि अक्षरांसाठी चिन्हांचा वापर असलेले क्वेश्चन सोडवून घेतलेले आहेत। आपण तो व्हिडिओ चॅनलवर जाऊन पाहू शकता आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचेल। चला तर वळूया आता आपल्या क्वेश्चनकडे। फर्स्ट क्वेश्चन आहे, एका सांकेतिक भाषेत 2 3 1 ला 1 3 2 असे लिहिले जाते, तर त्याच भाषेत 4 9 6 ला कसे लिहावे? बघा, एका सांकेतिक भाषेत 2 3 1 ला कसं लिहितात? तर 1 3 2 असं लिहितात। तर त्याच सांकेतिक भाषेत 4 9 6 ला कसे लिहावे? आता या 2 3 1 चा आणि 1 3 2 चा काय संबंध आहे? इथं बघा, 2 3 1 हे अंक आहेत आणि इथं सुद्धा 2 3 1 हे अंक आहेत, म्हणजे अंक तेच आहेत। मग काय बदल केलेला आहे? 231 ही संख्या 132 अशी लिहिली आहे। बघा, हे अंक असे उलट क्रमाने लिहिले आहेत। अगोदर 1 लिहिला, नंतर 3 लिहिला आणि शेवटी 2 लिहिला। हे अंक उलट क्रमाने लिहिले आहेत। मग तसंच ह्या 496 मधील अंक आपण उलट क्रमाने लिहूया। अगोदर 6 हा अंक घेऊ, त्यानंतर 9 हा अंक घेऊ आणि शेवटी 4 हा अंक लिहू। म्हणजे संख्येतील अंकांचा फक्त क्रम बदलला आहे। संख्येतील अंकांचा क्रम उलट लिहिला असता आपल्याला पुढची संख्या मिळते। मग 496 ही संख्या कशी लिहितात? 6 9 4 किंवा 694 अशी लिहितात। आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। एका सांकेतिक भाषेत 5 5 5 8 7 9 ला 8 7 9 5 5 5 असे लिहिले जाते, तर त्याच भाषेत 1 2 3 7 4 1 कसे लिहावे? बघा, एका सांकेतिक भाषेत 5 5 5 8 7 9 हे कसं लिहितात? 8 7 9 5 5 5 असे लिहितात। मग आपण पाहूया आता याचा आणि याचा काय संबंध आहे? इथं कोणतं लॉजिक लागतंय? अंक तेच आहेत का अगोदर चेक करायचं। 5 5 5 इकडे आहेत का? आहेत। 5 5 5 आहेत। 8 7 9 आहेत का? 8 7 9 आहेत। म्हणजे इथं काय केलेलं आहे? बघा, आपण 2 गट करूया। हा आहे पहिला गट, हा आहे दुसरा गट। मग हा दुसरा गट इथं अगोदर लिहिलाय। बघा, 8 7 9 हे अगोदर लिहिलेत आणि पहिला गट नंतर लिहिलाय। 5 5 5 इथं नंतर लिहिलेत। मग आपण तसंच ह्याचं करूया। 1 2 3 7 4 1। आता इथं कसे आपण 3 3 चे 2 गट केले, तसंच इथं सुद्धा 3 3 चे 2 गट करूया। हा आहे पहिला गट, हा आहे दुसरा गट। मग इथं काय लॉजिक लावलं होतं आपण? दुसरा गट अगोदर घेतलाय आणि पहिला गट नंतर घेतलाय। मग तसंच आपण करूया। हा दुसरा गट अगोदर घेऊया। 7 4 1 अगोदर घेऊया। 7 4 1 हा दुसरा गट अगोदर घेतला आणि पहिला गट नंतर घेतला। 1 2 3 1 2 3। बघा, हे समजण्यासाठी मी इथं खाली अंडरलाईन केली आहे। इथं 5 5 5 8 7 9 वरून हे कसं आलं? इथं आपण 2 गट केले, 5 5 5 चा एक गट आणि 8 7 9 चा एक गट। मग इथं बघा, दुसरा गट अगोदर घेतला आणि पहिला गट नंतर लिहिला। मग तसंच आपण याचं सुद्धा केलं। 2 गट केले, दुसरा गट अगोदर लिहिला, 7 4 1 अगोदर लिहिले आणि 1 2 3 हा पहिला गट नंतर लिहिला। अशा प्रकारे 1 2 3 7 4 1 ही संख्या कशी लिहितात? तर 7 4 1
1 2 3 अशी लिहितात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका सांकेतिक भाषेत 5 4 9 3 ला 4 5 3 9 असे लिहिले जाते, तर त्याच सांकेतिक भाषेत 4 1 2 3 ला कसे लिहाल? बघा, 5 4 9 3 ला कसं लिहितात? 4 5 3 9 असं लिहितात. मग आता या संख्येवरून ही संख्या कशी आली ते आपण अगोदर फाइंड आउट करूया. बघा, हे 5 4 वरून काय आलं? इथं 4 5 आले. आपण इथं 2 2 चे गट करूया. 5 4 वरून 4 5 आले, म्हणजे ही संख्या उलट क्रमाने लिहिली आहे. 5 4 ही संख्या उलट क्रमाने लिहिली, 4 5. आणि पुढे पाहूया, 9 3 ही संख्या कशी लिहिली? 3 9 3 9 अशी लिहिली. ही सुद्धा संख्या उलट क्रमाने लिहिली आहे. मग आपण तसंच लॉजिक आता इथे लावूया. 41 23 ही संख्या कशी लिहाल? इथं कसं आपण 5 4 ची उलट संख्या लिहिली 4 5, तसंच आपण इथं करायचं. अगोदर 2 गट करायचे. 4 1 ची उलट क्रमाने संख्या लिहायची. 4 1 हे उलट क्रमाने कसं लिहिता येईल? 1 4. आणि पुढचे हे 2 3 हे सुद्धा उलट क्रमाने लिहायचे. 3 2 3 2. म्हणजे बघा, आपलं उत्तर आलं हे 1 4 3 2. तर त्याच सांकेतिक भाषेत 4 1 2 3 ही संख्या कशी लिहिता येईल? तर 1 4 3 2 अशी लिहिता येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. एका सांकेतिक भाषेत 5 6 2 ला 25 36 4 असे लिहिले जाते, तर त्याच भाषेत 3 2 9 ला कसे लिहाल? बघा, मागच्या एक्झाम्पलपेक्षा हे एक्झाम्पल थोडंसं अवघड वाटतंय, पण ते फक्त दिसायलाच अवघड वाटतंय, तसं ते खूप सोपं आहे. बघा, इथं 3 अंक आहेत आणि इथं 5 अंक आहेत. आता आपल्याला वाटेल इथं 5 6 2 आणि इथं 2 5 3 6 4. आता हे नक्की काय इथं लॉजिक लागू पडेल? आता थोडंसं जरा विचार करायचा. बघा, 5 चा वर्ग आहे 25, 6 चा वर्ग आहे 36 आणि 2 चा वर्ग आहे 4. म्हणजे इथं प्रत्येक अंकाचा वर्ग लिहिलेला आहे. बघा, 5 6 2 ही संख्या कशी लिहितात? 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36 आणि 2 चा वर्ग 4. इथं संख्येतील प्रत्येक अंकाचे वर्ग केलेले आहेत. मग तसंच तेच लॉजिक आपण इथं लागू करूया. 3 2 9. 3 चा वर्ग 9. इथं संख्येतील प्रत्येक अंकाचा वर्ग करायचा आणि तो पुढे लिहायचा. 3 चा वर्ग 9, 2 चा वर्ग 4 आणि 9 चा वर्ग 81. म्हणजे 3 2 9 ही संख्या कशी लिहाल? तर 9 4 8 1 अशी लिहिता येईल. बघा, हा क्वेश्चन दिसताना खूप अवघड वाटतो, परंतु आहे खूप सोपा. बघा, आता हा क्वेश्चन अगोदर पाहिलेला क्वेश्चन सारखाच आहे, परंतु त्यामध्ये थोडंसं चेंज केलेलं आहे. एका सांकेतिक भाषेत 4 3 7 ला 4 9 9 1 6 असं लिहितात, तर त्याच भाषेत 2 8 6 ला कसे लिहावे? आपण पाहूया. आता ह्या 4 3 7 वरून ही संख्या कशी आली? आता मागच्या क्वेश्चनमध्ये आपण संख्येतील प्रत्येक अंकांचे वर्ग केले होते. इथं पण तेच करून पाहूया आपण. 4 चा वर्ग 16 इथे पुढे आहे का कुठे? 4 चा वर्ग 16, 4 चा वर्ग 16 इथं आहे. 3 चा वर्ग 9 आहे का? आहे. आणि 7 चा वर्ग 49 तो पण इथं आहे. म्हणजे इथं सुद्धा वर्ग केलेले आहेत. फक्त चेंज काय केलेला आहे? शेवटच्या अंकाचा वर्ग अगोदर घेतलाय. ह्या 7 चा वर्ग अगोदर घेतलाय 49. त्यानंतर मधल्या अंकाचा वर्ग मधोमध घेतलाय. 3 चा वर्ग 9 हा मध्ये घेतलाय. आणि पहिल्या अंकाचा वर्ग ह्या 4 चा वर्ग शेवटी घेतलाय 16. बघा, काय लॉजिक आहे इथं? इथं सुद्धा वर्गच केलेले आहेत, परंतु शेवटच्या अंकाचा वर्ग अगोदर घेतलेला आहे.
मधल्या अंकाचा वर्ग मध्ये आहे आणि पहिल्या अंकाचा वर्ग शेवटी आहे. मग आता हेच लॉजिक आपण इथे लावूया. 2 8 6 2 8 6 संख्येतील प्रत्येक अंकाचे वर्ग करायचे. 2 चा वर्ग, 8 चा वर्ग आणि 6 चा वर्ग. शेवटचं इथं बघा, शेवटच्या अंकाचा वर्ग अगोदर घेतलाय म्हणून आपण इथं सुद्धा या शेवटच्या अंकाचा वर्ग अगोदर घेऊया. 6 चा वर्ग 36. इथं बघा मधल्या अंकाचा वर्ग मधोमध घेतलाय, मग इथं सुद्धा आपण 8 चा वर्ग मध्ये घेऊया. 8 चा वर्ग आहे 64. इथं आपण खाली अंडरलाईन करूया वर्ग समजण्यासाठी. आणि पहिल्या अंकाचा वर्ग शेवटी लिहायचा. पहिला अंक आहे 2 आणि 2 चा वर्ग किती आहे तर 4 आहे. बघा कसं केलं आपण, इथं संख्येतील प्रत्येक अंकाचे वर्ग केले. शेवटच्या अंकाचा वर्ग अगोदर लिहिला, 6 चा वर्ग 36. मधल्या अंकाचा वर्ग मधोमध लिहिला, 8 चा वर्ग 64 आणि पहिल्या अंकाचा वर्ग शेवटी लिहिला. आणि हे समजण्यासाठी मी असं करून दिलंय. मग 2 8 6 ही संख्या कशी लिहिता येईल तर अशी लिहिता येईल, 36 64 4 अशी लिहिता येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका सांकेतिक भाषेत 1 6 9 4 ला 4 3 2 असे लिहितात, तर त्याच भाषेत 6 4 1 2 5 ला कसे लिहावे. बघा मागच्या एक्झाम्पलमध्ये पहिली संख्या छोटी होती, दुसरी संख्या मोठी होती. इथं काय आहे, पहिली संख्या मोठी आहे, दुसरी संख्या छोटी आहे. मग मागच्या क्वेश्चनमध्ये आपण अंकांचे वर्ग केले होते. आता इथं आपल्याला वर्ग करता नाही येणार. 1 6 9 4 ही संख्या कशी लिहितात तर 4 3 2 अशी लिहितात. मग या संख्येवरून ही संख्या कशी आली ते आपण अगोदर शोधूया. बघा इथं आपण वर्गमुळे काढूया. मग वर्ग संख्येच्या खाली आपण अंडरलाईन करूया. 16 ही वर्ग संख्या आहे म्हणून मी इथं अंडरलाईन केली. 9 ही सुद्धा वर्ग संख्या आहे आणि 4 ही सुद्धा वर्ग संख्या आहे. म्हणजे वर्ग संख्यांचे गट केले. आता आपण यांचे वर्गमुळे काढूया. 16 चं वर्गमूळ आहे 4, 9 चं वर्गमूळ आहे 3 आणि 4 चं वर्गमूळ आहे 2. म्हणजे इथं संख्येतील अंकांचे वर्गमूळ घेतले. तर आपण अगोदर वर्ग संख्या शोधून त्याच्या खाली अंडरलाईन केली आणि त्यांची वर्गमुळे घेतले असता आपल्याला पुढची संख्या मिळते. मग हेच लॉजिक आपण इथं लावूया. 64 1 25. आता ह्याच्यातले वर्ग संख्या कोणत्या आहेत त्याच्या खाली आपण अंडरलाईन करायची. आता जर आपण चुकीचे जर गट केले तर आपलं उत्तर चुकू शकतं. हे बघा 64 ही वर्ग संख्या आहे. आता आपण जर असं केलं 12 ही वर्ग संख्या नाही. इथं फक्त 1 च्या खाली अंडरलाईन केली आहे कारण 1 ही वर्ग संख्या आहे आणि 25 ही सुद्धा वर्ग संख्या आहे म्हणून इथं 25 च्या खाली अंडरलाईन केली. वर्ग संख्यांच्या खाली अंडरलाईन केली आणि आता त्यांचे आपण वर्गमुळे काढून घेऊ. 64 चं वर्गमूळ आहे 8, 1 चं वर्गमूळ आहे 1 आणि 25 चं वर्गमूळ आहे 5. तर अशा प्रकारे 64 1 25 ही संख्या 8 1 5 अशी लिहितात. पुढचा क्वेश्चन पाहूया. एका सांकेतिक भाषेत 25 44 9 ला 7 2 5 असे लिहितात, तर त्याच भाषेत 92 53 6 ला कसे लिहावे. आता आपण पाहूया या संख्येवरून ही संख्या कशी आली. 25 4 49 याच्यावरून कोणती संख्या आली 725 ही संख्या आली. आता मागच्या क्वेश्चनमध्ये आपण काय केलं होतं, वर्गमुळे घेतली होती. मग इथं सुद्धा आपल्याला वर्गमुळेच घ्यायची. आपण अगोदर वर्ग संख्यांच्या खाली अंडरलाईन करून घेऊया. 25 ही वर्ग संख्या आहे म्हणून 25 च्या खाली अंडरलाईन केली. 4 ही सुद्धा वर्ग संख्या आहे आणि 49 ही सुद्धा वर्ग संख्या आहे आणि यांची वर्गमुळे पुढे दिलेली आहेत परंतु ती सलग दिलेली नाहीत.
बघा या शेवटच्या संख्येचं वर्गमूळ अगोदर घेतलं आहे. 49चं वर्गमूळ आहे 7, ते अगोदर घेतलंय. मधल्या संख्येचं वर्गमूळ आहे 4चं वर्गमूळ आहे 2, ते मध्ये घेतलं आहे. आणि पहिल्या संख्येचं वर्गमूळ बघा 25चं वर्गमूळ शेवटी घेतलेलं आहे 5. शेवटची वर्गसंख्या आहे 49. 49चं वर्गमूळ अगोदर घेतलंय 7. मधली वर्गसंख्या आहे 4, ह्या 4चं वर्गमूळ आहे 2, ते मध्ये घेतलं आहे. आणि पहिली वर्गसंख्या आहे 25. 25चं वर्गमूळ हे शेवटी घेतलं आहे. मग आता आपल्याला हेच लॉजिक इथं लावायचंय. बघा ही संख्या मी लिहिते आणि इथं आपण वर्गसंख्यांच्या खाली अंडरलाईन करून घेऊया, म्हणजे आपल्याला वर्गमूळ काढता येतील. बघा आधी शेवटच्या संख्येचं वर्गमूळ घ्यायचंय. 36चं वर्गमूळ किती आहे 6, ते आपण अगोदर घेतलं. त्यानंतर मग मधल्या संख्येचं वर्गमूळ घ्यायचं. 25चं वर्गमूळ किती आहे 5, ते मध्ये घ्यायचं. आणि पहिली संख्या आहे 9, या 9चं वर्गमूळ आहे 3, ते शेवटी घ्यायचं. अशा प्रकारे ही संख्या लिहिली जाते. शेवटच्या संख्येचं वर्गमूळ अगोदर घेतलंय, मधल्या संख्येचं वर्गमूळ मध्ये घेतलंय आणि पहिल्या संख्येचं वर्गमूळ शेवटी घेतलंय. मग कशी लिहितात ही संख्या 6, 5, 3 अशी लिहितात. बघा आता लास्ट क्वेश्चन आहे. एका सांकेतिक भाषेत 2, 5, 4ला 5, 2, 6, 1, 7 असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत 1, 6, 8ला कसे लिहावे? बघा 2, 5, 4ला कसं लिहितात 5, 2, 6, 1, 7 असं लिहितात. मग आपण अगोदर पाहूया ह्याच्यावरून हे कसं आलं. आता इथं आपण थोडं वेगळं लॉजिक लावायचं आहे. 2चा वर्ग करायचा, 2चा वर्ग आहे 4 आणि त्यामध्ये 1 मिळवायचा, मग 5 येतात. या 5चा वर्ग करायचा, 5चा वर्ग आहे 25 आणि या 25 मध्ये 1 मिळवायचे, मग 26 येतं. बघा अगोदर 5 लिहिलेत, नंतर 26 लिहिलेत. या 4चा सुद्धा वर्ग करायचा. 4चा वर्ग आहे 16 आणि त्यामध्ये 1 मिळवायचा. 16 अधिक 1 17. संख्येतील प्रत्येक अंकांचे वर्ग करून त्यामध्ये 1 मिळवला असता आपल्याला पुढची संख्या मिळते. बघा 2चा वर्ग 4, 4 अधिक 1 5 ही संख्या आली. 5चा वर्ग 25, 25 अधिक 1 26 ही संख्या आली. आणि 4चा वर्ग 16, 16 अधिक 1 17 ही संख्या आली. आता हेच लॉजिक आपण इथं लावूया. 1, 6, 8 संख्येतील प्रत्येक अंकांचे वर्ग करून त्यामध्ये 1 मिळवायचा आहे. 1चा वर्ग आहे 1, 1चा वर्ग अधिक 1, 1 अधिक 1 2. 1चा वर्ग आहे 1 आणि त्यामध्ये 1 मिळवला असता 2 ही संख्या आली. 6चा वर्ग अधिक 1, 6चा वर्ग किती आहे 36, 36 अधिक 1 37, मग पुढची संख्या 37 लिहिली. हे समजण्यासाठी इथं खाली अंडरलाईन केली आहे. 8चा वर्ग आहे 64. आता हेच लॉजिक इथं लावायचंय. संख्येतील प्रत्येक अंकांचा वर्ग आणि त्यामध्ये 1 मिळवायचा आहे. 8चा वर्ग अधिक 1, 8चा वर्ग आहे 64 आणि त्यामध्ये 1 मिळवायचा 65. म्हणजे पुढची संख्या कोणती येईल तर 65 ही संख्या येईल. बघा इथं या 1, 6, 8 वरून कोणती संख्या आली तर 2, 3, 7, 6, 5 ही संख्या आली. इथं काय केलं, संख्येतील प्रत्येक अंकांचा वर्ग करून त्यामध्ये 1 मिळवला असता पुढची संख्या आली. तर अशा प्रकारे 1, 6, 8 ही संख्या लिहिली जाते. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांकेतिक भाषा या प्रकारातील अंकांसाठी अंकांचा वापर यावरील क्वेश्चन सोप्या पद्धतीने सोडवून घेतलेले आहेत. आणि हे क्वेश्चन सोडवताना कोणती ट्रिक वापरायची
ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्येक क्वेश्चन सोडवताना आपल्याला वेगवेगळी ट्रिक लावावी लागते, वेगवेगळं लॉजिक लावावं लागतं. तर ते मी अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला शिकवलं आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.